हो आता काय धीर धरू ना बघा, असली मरणाची भूक लागली की नाही काय विचारू नका. हो जाऊयात जेवायला. आता दिवसभराची भरपाई करून टाका. करणार की तुम्ही बघा बघा चला लवकर. बरं मी निघते आता. तू कुठे चालली? मी जाते माझ्या फ्लॅट वरती. अगं जेवायला चल ना. नाही नाही नको, आज दिवसभर खूप त्रास दिलाय मी तुम्हाला, आता अजून नको. नाही ग, त्रास कसला, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं ना. अगं हो, पण आता दोन प्रेमी जीवांच्या मध्ये येत नाही मी. तुम्ही खा प्या मजा करा. अगं नाही तसं काही नाही, तू चल ना. अगं आता आलीच तर एक दोन पेंडिंग कामं पण कम्प्लीट करते. तुमचं झाल्यावर मला कॉल करा, मग आपण एकत्र जाऊया. अगं नाही पण तू आली असतीस तर. नाही आता राणा जेव्हा कुस्ती जिंकेल ना तेव्हा मस्त पार्टी करूया आपण. आता निघते मी, चला बाय आणि एन्जॉय. बाय. चला. ते नव तुम्ही मॅडम असणे आरतुर कधीपासून करायला लागलात? आज दुपारपासून आमची छान मैत्री झाली आज. अरे वा चांगले की. मी तिकडे उपाशी तापाशी फिरतोय आणि इकडे तुम्ही दोस्ती दोस्ती करायलाय. अच्छा म्हणजे आमचा राग आला म्हणा की तुम्हाला? नाही नाही ते मॅडमचा राग नाही आला मला, पण तुमचा राग आलाय. तुम्ही एकटं सोडून गेलात मला. फिरवलं काय तर मला परीक्षा घ्यायची. मला नाही बोलायचं तुमच्या संग. सॉरी. अहो सॉरी ना. अहो सॉरी म्हणते ना मी तुम्हाला. सॉरी बोलून काय होणार आहे? मला झालेला ताप परत येणार आहे का? खरंच सॉरी. काय गरज नाही मला तुमच्या सॉरीची. असं काय करता? सॉरी ना. काय गरज नाही मला तुमच्या सॉरीची. हा ना तुमची बी. अहो अहो असं काय करता? किती वेळा सॉरी. अहो अंजलीबाई, 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 अहो अंजलीबाई, 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 अहो अंजलीबाई. काय झालं? गरज नव्हती ना माझी, मग आता कशाला हाका मारता एवढ्या? अहो नाही, हे मला भूक लागले. माझ्याकडे पैसे नाही जेवायला म्हणून बोलवतो. अच्छा ठीक आहे. अहो नाही जा. नाही नाही हे पैसे ठेवा तुमच्याकडे. तुम्ही बी चला माझ्या संग. चला. मी नाही येणार. अहो चला की. मला नाही यायचं. बरं सॉरी. मला गरज नाही तुमच्या सॉरीची. अहो खरंच सॉरी. अहो मजा करतो मी. आता चेष्टा बी करणं होय तुम्हाला? नाही. अहो चला की. नाही. अहो चला नाही तर मी उचलून घेईन काय. अहो खरंच सांगतोय मी उचलून घेईन. ठीक आहे. अहो नाही चला येते मी. चला. अहो जबऱ्या भूक लागली बघा. समजत आधी जेवून घेऊ आपण. चालेल. आज मस्तपैकी पावभाजी खाऊया. वाव. हो आणि खायचंय. तुम्ही म्हणालात ना तुमच्या छोट्या जगातनं तुम्ही आता बाहेर पडणार आहात म्हणून, मग आता पावभाजी पण खायची. आणि तुम्ही पावभाजी खाल्ली तरच मी पैसे खर्च करणार आहे. चालतंय जशी तुमची आज्ञा. चला. काय झालंय? हा करा की सुरू. जेवायचं नाही आज? नाही मूडच नाही बघा कसला. तिकडे राणा भाऊजी हरवल्यात आणि इथं आपण जेवत बसायचं बाय. घरातलं करतं माणूस गायब झालाय. आमच्या घशाखाली तर एक घास बी जाणार नाही बाई. आबा
एकदा फोन लावून बघा की. नाही म्हणजे राणादाचा फोन लागणार झालाय. वहिनीसनी फोन लावून विचारा की सापडला काय. हा अरे असं सारखं सारखं फोन करून ताप देणं बरं आहे का सूरज? अहो ताप कसला आलाय त्यात? माणूस काळजीपोटी विचारते. आणि अंजलीला एवढं कळत नाही वय, तिला काय वाईट वाटणार नाही. तुम्ही करा साहेब फोन. वय मामांजी, आम्ही फोन केलता का नाही तेव्हा राणा भाऊजी लई भूक्यावलं होतं बघा. आणि भूक लागली की राणा भाऊजीच ती काय सुधरत नाही माहिती आपल्या समद्यांना. काय झालं असेल कुणास ठाऊक. तुम्ही एकदा फोन करून बघा की. आबा राणादाला फोन करा की. आता सगळे म्हणते तर करतो फोन. आबांचा फोन आहे. हा बा काय सापडला का राणा? सापडले एकदाचे. आता एकत्रच होत. बर आमसनी राणा भाऊजी संकट बोलायचंय. हॅलो अंजली तर राणाकडे दे. एक मिनिट देते मी. आबा हा आबा बोला की. काय रे झालं का जेवण? नाही आबा. अरे इथं सगळ्यांना तुझ्या जेवणाची काळजी पडली बाबा. हो नाही आबा. आणि हे काय आता जेवायलाच निघालोय आम्ही. बाकी काय म्हणते मुंबई? आता एकदम मस्त. आबा आज माझं डोळं उघडलं बघा. आता इथनं पुढे कसलीच कारण न करता कुस्ती खेळणार मी. बेस्ट. आबा आता मला कुस्ती जिंकण्यापासून कोण बी अडवू शकत नाही बघा. अरे वा चांगलंय की. मग कधी निघताय? आज निघताय का उद्या? हो ते आबा विचारते तर आज निघणार का उद्या? बघा तुम्हाला भूक कंट्रोल होणार असेल तर आजच निघूया. नाही आबा ते आम्ही उद्या निघतोय. अरे मग राहायची काय सोय? का आपल्या सरकारी बंगल्यावर राहताय? नाही नाही ते सकाळी हॉटेलवर उतरले आम्ही. राहण्याची काय काळजी करू नका. बर बर ठीक आहे. मग करा आज जीवाची मुंबई आणि या उद्या. चालतंय. मग ठेवू का? नीट या. होय ठेवतो. चल करा सुरू करा. चला जेवायला. लाडू जो. आबा म्हणते जीवाची मुंबई करा. मग करायची का? अहो पण त्यासाठी अंगात जोर पाहिजे. चला आधी खायला जाऊ. चला चला चला. काय झालं? अहो काय काय टाकतात पावभाजी मध्ये? ही भारी वास यायला की. हो मग मुंबईची स्पेशालिटी आहे पावभाजी. आपल्याकडे कसं कोल्हापूरची मिसळ असते तर मुंबईची पावभाजी आणि पाणीपुरी. हो ते पाणीपुरी खात जाऊ नका काय. का? अहो ते काय आहे मोबाईलवर मला ते बरकतने एकदा ते पाणीपुरीचा व्हिडिओ आला होता. अरे अरे अहो लई वाईट. अहो सगळेच पाणीपुरीवाले काही तसे नसतात. आता आपण पावभाजी खातोय ना मग पाणीपुरीचा विषय कशाला? मी कुठं काढला? तुम्हीच काढला की. बरं आता बंद. हो दादा ते तिकट केले ना? केले केले तिकट केले. चला. काय झालं आता? ते काय नाही फक्त बघत होतो. खावा. मस्त लागते हा पावभाजी. ही किती दिवसांनी खाते माहितीये. आता काय झालं? नाही काय नाही. घ्या. हो हे काय नवीनच.
अहो, लाजतंय काय? मुंबईमध्ये समजा चालते खावा. एका दिवसात मुंबईची बरीच माहिती झाली की तुम्हाला. तर काय आता दिवसभर नजरा जे जे काय आलं त्यावर समजल्यात मला गोष्टी. घ्या खावा. म्हणजे अहो म्हणजे कसं आहे, मुंबईमध्ये कुणाचं कुणाला काय बी पडलेलं नसते बघा. दुसऱ्याच्या भानगडीमध्ये नाच गुपसणं इकडल्या माणसाची स्वभावच नाही. तेव्हा आपल्याला कोणी बी काय बी बोलणार नाही. तुम्ही बिंदास खावा. घ्या घ्या. अहो नको. अहो खाऊ म्हणलं ना. खावा की. हे घ्या घ्या. पण बाकी काय बी म्हणा, मुंबई वाटत होती तेवढी वाईट नाही. मग किती वाईट आहे? अजिबात नाही. उलट माणसाला झगडायला शिकवते हे शहर. हो, पण तुम्ही अजून मुंबई पूर्ण पाहिले कुठे? तुम्ही दाखवलीत कुठे? ठीक आहे, मग पटकन पावभाजी संपवा, मग सगळी मुंबई दाखवते तुम्हाला. चालते. घ्या.
तुझे खुश रखेगा। मुंबई का एक हुसूल है भैया, जो स्ट्रगल करेगा ना मुंबई उसकी। ट्रेन मध्ये एवढं काय काय होते काय? समजा बायका घरचं काम करायला मुंबई अशीच कष्टाची आणि धावपळीची. खूप भूक लागली वाटतं. हो, तुमचे समदे डबे संपवणे एवढी भूक लागली मला. ते समदे डबे नाही मिळायच्या, हवं तर यातले 2 घास खा. हो आजी, हो बापरे, कशाला घराच्या बाहेर पडला सा? तब्येतीची कारणं सांगून घरात बसण्यात काय अर्थ आहे? तिथे इकडे मी तुम्हाला सोडतो. चला. आज सोडशील तुम्हाला, उद्या कोण सोडणार? आजचा दिवस वेगळाच होता बघ. स्वप्नात बी वाटलं नव्हतं हे असलं काहीतरी होईल म्हणून. चांगला की वाईट? चांगलंच की. सखी मॅडमला जे जे काय सांगितलं समजा खरं होतं बघ. मी आजवर माझ्या बारकुशा जगात जगत होतो. आज खरं जग बघितलं. म्हणजे आपलं गाव वाईट आहे असं नाही, गाव बी चांगलं. आपल्याला लय काय काय शिकवत. मला गावातली कुस्ती माहित होती, आता गाव बाहेरची कुस्ती खेळणार. तेव्हा गाव बाहेरचं जग माहित असायला पाहिजे का नको? तुम्हाला सांगतो, दिवसभरात लई वेगळी माणसं बघितली. भारताच्या कानाकोपऱ्यात आलती ती. आणि ते टॅक्सीवाला काका त्यांनीच मला सांगितलं कष्टाला पर्याय नाही, कष्ट करतो हेच मुंबईत टिकून राहतो. बस आपल्या अडचणींचा पाडा वाचत राहिलो तर कुठंच जाणार नाही. अगदी बरोबर. मग आता तुम्ही सुद्धा असं कसं मला जमणार नाही, मी करणार नाही असं न म्हणता सखीशी जुळवून घ्यायचं. घ्या. आता मी एवढं बोलायलोय सांगायलोय तर तुम्हाला काळजी तुमच्या मैत्रिणीची नाही हो, मला तुमचीच काळजी. तुम्ही ही कुस्ती जिंकावी, खूप नाव कमवावं असंच वाटतंय मला. घ्याल ना सखीशी जुळवून? होय, पण एक अट आहे. कुठली? तुम्ही मला कधी बी सोडून जायचं नाही. अरे मी कशाला जाते तुम्हाला सोडून? तुमचा काय भरोसा नाही हो. तुमची दोस्त म्हणले जा सोडून तर तुम्ही जाशील? नाही जाणार. त्या शब्द. आता शब्द कशाला? तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर? आहे की. मग कसं आहे, इकडं असं रातच्याला गारगार वाढत तुमचा हात हातात घ्यायचा, शब्द मागायलाच पाहिजे. त्या शब्द. तुम्ही खरंच एका दिवसात फारच हुशार झालाय. दिला शब्द, मी तुम्हाला सोडून कधीच कुठेच जाणार नाही. बेबी. ना